त्यानंतर ट्रॉफींचं अनावरण केलं जाणार आहे। तुम्ही जी ट्रॉफी पाहणार आहात सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि विद्यमान सरपंच विश्ववालजी केणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा इथे संपन्न करणार आहोत। कुठलाही कार्य असू द्या मित्रांनो, त्या कार्याला ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी आपण गणरायांचं पूजन करत असतो आणि त्याच गणरायांच्या पूजन केल्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। विद्यमान सरपंच सन्माननीय विश्ववालजी केणी साहेबांच्या शुभ हस्ते प्रथमतः आपण या ठिकाणी गणरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पण निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आपण एकच साकडे मागूया की या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाहीये। त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या समोर आहे। त्यांच्या मूर्तीचा आपण पवित्र मूर्तीशी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत। मी महेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावं। जय भवानी। त्यानंतर मित्रांनो श्री रामाची प्रतिमा आपल्या समोर आहे आणि त्या प्रतिमेस आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करणार आहोत। सन्माननीय आदरणीय मारुतीजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं। 22 जानेवारीला सर्वांनी मात्र तो दिवस अगदी थाटामाटानं साजरा करायचा आहे, कारण 500 वर्षानंतर दुसऱ्यांदा दिवाळीचा सण आपण नक्कीच साजरा करणार आहोत आणि आपण भाग्यवंत आहोत की तो दिवस आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे। जय श्रीराम। मारुतीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पहार अर्पण करतोय। त्यानंतर मी सरपंच साहेबांना विनंती करतो की पुढे यावं। आपण प्रथम इथे श्रीफळ वाढवायचं आहे। मित्रांनो जो आपण सोहळा पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2024 मधील उद्घाटनी लढत इथे मात्र होणार आहे। दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण एका लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे। जय मल्हार किरवली आणि NK स्पोर्ट खांडवल। दीप प्रज्वलन त्यानंतर आपण श्रीफल वाढून या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। 3 दिवसांची स्पर्धा, सन्मानाची मानाची स्पर्धा एवन जोडीच्या वतीनं आणि या सातत्य टिकून ठेवलेला आहे। आमनेपाडा गावाचा आपण विचार केला तर कित्येक वर्षापासून त्या गावामधून अनेक खेळाडू आपण घडताना पाहिले। त्यानंतर अनेक नव्या संकल्पना घेऊन आपण स्पर्धा अनुभवलेल्या आहेत। मग जय बुलनाथ क्रिकेट ग्राउंड असेल किंवा RK ग्राउंड असेल, डासिंग सरपंच सन्माननीय विश्वपालजी केणे, प्रथम नागरिक ग्रामपंचायत आमनेपाड्याचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवतोय। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। त्यानंतर आपण सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्रथमतः ट्रॉफ्यांचं आपण अनावरण करूया। फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइज असे 3 ट्रॉफी इथे मात्र असणार आहेत। सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण सर्वांनी यायचं आहे। ही ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल या स्पर्धेमध्ये 34 संघांना नक्कीच संधी देण्यात आलेली आहे आणि नक्कीच आपल्याला सुपर संडे मध्ये पाहायला मिळेल की स्पर्धा कुठला संघ जिंकेल, चॅम्पियन कुठला संघ पद पटकावेल आणि त्या ट्रॉफ्यांचं आपण अनावरण करतो। उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम इथे मात्र नक्कीच जो सोहळा आहे तो मात्र पार पाडतोय। पाहू शकाल आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुढे एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी पाहू शकाल का जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांचं स्वप्न असेल की किमान या स्पर्धेतून आम्ही एक ट्रॉफी तरी मात्र थाटामाटानं आपल्या गावात घेऊन जावं। याच उद्दिष्टाने मात्र प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तर नक्कीच अनावरण केलं, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची तुम्ही ट्रॉफी पाहू शकाल, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे तिचं सुद्धा आपण या ठिकाणी अनावरण करत आहोत। सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा सोहळा संपन्न करत आहोत। व्हेरी गुड, जबरदस्त ट्रॉफ्याची मात्र नक्कीच आपल्याला कलाकृती पाहायला मिळाली। तर विनंती असेल की सर्व पाहुण्यांना आपण खेळपट्टीकडे जाऊया। खेळपट्टीचं आपण पूजन करून आणि मग आपण आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करणार आहोत, कारण जी आपण खेळपट्टी पाहतो त्या खेळपट्टीवरती अनेक आपण गोलंदाज आपलं नावरूप करताना पाहिलेलं आहेत। अनेक फलंदाजांना मोठमोठ्या कीर्तिमान रचलेले आहेत, कारण क्रिकेट म्हटलं तर खेळपट्टीला आपण देवता संबोधतो
आणि त्याच खेळपट्टीचं आपण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पूजन करणार आहोत. RK क्रीडानगरी आमने इथून मात्र तुम्ही थेट प्रेक्षेपण पाहू शकाल SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. जबरदस्त या मैदानाला मात्र सजावलेलं आहे, पाहू शकाल रंगीबिरंगी कलरफुल तुम्हाला बाउंड्रीज पाहायला मिळतील. प्रेक्षकांसाठी मात्र तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक कक्ष उभारण्यात आलेले आहेत, खेळाडू कक्ष तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर मुख्य व्यासपीठ आपण जर पाहिलं तर नक्कीच जबरदस्त मात्र त्याची रचना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण खेळपट्टीचं पूजन आता या ठिकाणी या उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. विनंती असेल की आपण लाईनमध्ये उभे राहा, कारण खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर आपण त्याच खेळपट्टीवरती नाणेफेकी संपन्न करणार आहोत. विजय पाटील यांचा सुद्धा मात्र खूप मोठा रोल आहे या स्पर्धेमध्ये, त्यांना सुद्धा आपण विसरू शकणार नाही. कारण ज्यावेळी स्पर्धा मात्र नक्कीच भरवायची असते त्यावेळी मात्र 1 महिन्यापासून त्यांची तयारी सुरू असते. आणि गणेश पाटील असतील किंवा शैलेश जाधव असतील, त्यांना सुद्धा मात्र मोलाची साथ नेहमीच ते देत असताना जबरदस्त हा दृश्य सोहळा ज्या अनुषंगाने आपण एका उत्सवाची वर्षभर वाट पाहत असतो, त्या अनुषंगाने येथील रहिवासी असतील किंवा गणेश पाटील शैलेश जाधव असतील, त्या क्षणाची मात्र आतुरतेने वाट पाहत असतात. समालोचन कक्ष पाहिले तर स्वर्गीय रमेश गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. तुम्ही टॉस बॉक्स पाहू शकाल, स्वर्गीय बाळराम माधू पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. आणि जी ग्रामपंचायत कमिटी आहे, विद्यमान सरपंच सन्माननीय विश्वालजी केणे साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच सौ प्रियंका पाटील, त्यानंतर विद्यमान माजी उपसरपंच सन्माननीय संपदा जाधव, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सौ कविता पाटील आणि ग्रामपंचायत विद्यमान सदस्य कुमार निलेश पाटील यांच्या आर्थिक सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे. पाहू शकाल पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन करतोय. प्रथमतः आपण इष्ट्यांना पुष्पहार अर्पण करणार आहोत, त्यानंतर त्याच ठिकाणी मात्र आपण श्रीफळ वाढवणार आहोत. दोन्ही संघ मात्र पूर्णपणे सज्ज आहेत. NK स्पोर्ट खांडवल आणि जय मल्हार किरवली या दोन संघादरम्यान या स्पर्धेतील पहिला सामना तुम्ही रंगताना पाहणार आहात. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आलेले आहेत. पंच मनोज पाटील, मॅम फ्रॉम सांगा. जबरदस्त ट्रॉफीज आपण पाहिलं, काही क्षणापूर्वी त्या ट्रॉफ्यांचं आपण अनावरण केलं. आणि ही ट्रॉफीज आपण जर पाहिली तर आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. A1 जोडी ड्रीम टू अर्न टीम मुंबई फाउंडर लीडर मिस्टर केशव चोरगे आणि कुमार संजय पाटील यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यांचा मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो. जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी, ज्याने आम्हाला नक्कीच ती ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे आपण सामनावीरसाठी अतिशय सुंदर ट्रॉफीज आम्हाला देणारे वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराचे खजिनदार आदरणीय अशोकजी नामदेव पाटील यांच्या वतीने आम्हाला ती ट्रॉफीज लाभलेली आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. खेळपट्टीचं पूजन सुरू आहे, पाहुण्यांचे शुभ असते. मी या पुढच्या एकदा सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की कारण आपण वेळेत वेळ काढून या उद्घाटन सोहळ्यामध्ये तुम्ही बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दाखवली. A1 जोडी यांच्या वतीनं हा अद्भुत सोहळा तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात. येणाऱ्या 3 दिवसांपर्यंत स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आणि या स्पर्धेमध्ये पहा, आमने लोणार परिसरातील जे संघ आहेत त्या संघांना आपण 2 दिवस खेळताना पाहणार आहोत. आणि जो शेवटचा दिवस आहे त्याच दिवसामध्ये तुम्ही भिवंडी तालुक्यातील भिवंडी परिसरातील किंवा टिटवाला परिसर असेल त्या परिसरातून तुम्हाला संघ खेळताना पाहायला मिळतील. एकूण 34 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. आज 12 संघ खेळणार आहेत, उद्या सुद्धा 12 संघ असतील, परंतु शेवटच्या दिवसामध्ये फक्त 10 संघ असणार आहेत. हा फॉर्मॅट इथे मात्र नक्कीच तयार केलेला आहे A1 जोडीनं आणि जे भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघानं. आणि जसं या सत्राला सुरुवात झाली त्या सत्रानंतर प्रथमतःच योगेश पाटील आणि अजय घरत तुम्हाला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
आणि आम्ही सुद्धा मात्र त्या क्षणाची वाट पाहत असतो अजय की कधी आपली भेट होईल, परंतु शेड्यूल बिझी असल्या कारणानं अनेक स्पर्धा सुरू आहेत आणि एका स्पर्धेमध्ये तेवढा वेळ देण्यासाठी पुरेसा नाही आहे आणि त्यामुळे आज मात्र भरपूर दिवसानंतर या स्पर्धेमध्ये आज योगायोग आला आणि पुन्हा मात्र तीच जोडी तुम्हाला या स्पर्धेमधून ऐकायला मिळणार आहे. खरं आहे योगेश. खरं तर शेड्यूल ह्या हंगामामध्ये फार जास्त व्यस्त आहे आणि थोडी खंत देखील वाटते की आपल्या परिसरामध्ये जास्त वेळ देता येत नाही आहे. मात्र आजचा दिवस आहे आणि आज योगेश पाटील जोडीला असल्यामुळे मग एक वेगळीच धमाल असणार आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करण्याचा आमचा देखील एक चांगला प्रयत्न राहील आणि मैदानामध्ये खेळ देखील चांगलाच होणार आहे. चांगले संघ खेळणार आहेत. NK खांडवल विरुद्ध जय मल्हार किरवली अशी ओपनिंग मॅच आपल्या समोर थोड्याच वेळात सुरू होईल. त्यानंतर जयदुर्गा लोणार बी आणि जय भोलेनाथ आमनेपाडा बी संघ एकमेकांच्या समोर उभे टाकतील. BB स्पोर्ट्स इताडे संघासमोर चांगलं चॅलेंज असणार आहे प्रिन्स 11 PC संघाचं. योगेश स्मृती आमणे हे संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. साई बजागे यांचा जय सावरीदेव किरवली संघ त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल. त्यानंतर जय हनुमान चौदरपाडा आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ यांच्या दरम्यानची लढत देखील एक चांगली लढत असणार आहे आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 10-10 आमणे विरुद्ध सांगे असा असेल. म्हणजेच काय तर 12 दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये खेळणार आहेत. सध्या खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला देखील आपण पूजन करत आहोत, एष्ट्यांचं पूजन करत आहोत. क्रिकेटची देवता म्हणून खेळपट्टीला संबोधलं गेलेलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण सर्व काही घडामोडी ज्या होत असतात त्यांचा केंद्रबिंदू खेळपट्टी असते. गोलंदाज तिथेच बॉल टाकणार आहे खेळपट्टीवर, फलंदाजाला तो चेंडू तेथूनच टोलवायचा आहे. त्यामुळेच खेळपट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. नाणेफेक आता केली जाणार आहे. स्पेशल टॉस कॉईन असणार आहे. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक आणि नाण्याची दुसरी बाजू आहे A1 जोडी. अर्थातच आमने लोणार परिसरातील A1 जोडी गणेश पाटील आणि शैलेश जाधव. आणि पहिल्याच सामन्याची नाणेफेकी आपण खेळपट्टीवरच करणार आहोत. दोन्ही संघ पूर्णपणे पाहू शकाल सज्ज झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा आता आतुरता आहे की कधी सामन्याला सुरुवात होईल, कारण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की प्रत्येक स्पर्धेमध्ये माझ्याकडनं मात्र नक्कीच चांगलं कार्य घडावं, आपल्या संघासाठी चांगलं योगदान द्यावं आणि नक्कीच ती आता मात्र कुठेतरी ती प्रतीक्षा होती ती आता मात्र नक्कीच संपणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. अनेक डॅशिंग पर्सनॅलिटीज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी. मान्यवरांची मांदी आळी आहे, मान्यवरांची रेलचेल आहे. सन्मान्य प्रदीप पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख आहेत, त्यांची देखील उपस्थिती प्रार्थनीय होती. स्वतः आमनेपाड्याचे रहिवासी आहेत आणि खूप चांगलं कार्य ते करतायत. सरपंच साहेब जातीने उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केलेली आहे. टॉस आता केला जात आहे. NK स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध जय मल्हार किरवली. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. वातावरण फार छान आहे. अगदी आखीव रेखीव पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकलाय NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आहे. सर्व आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन जे क्रिकेट रसिक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत SK एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवर, त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा आणि A1 जोडीच्या माध्यमातून गणेश पाटील आणि शैलेश जाधव हे 2 मित्र आहेत. त्यांची ही A1 जोडी आणि अगदी A1 पद्धतीचं आयोजन कशा प्रकारे करता येईल या विभागामध्ये हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. क्रिकेटवर असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. तर टॉस झालेला आहे. NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय मल्हार किरवली टीमला. आमचे पंच देखील उपस्थित झालेले आहेत. कल्याणहून जितेंद्र पानसरे आणि सांगे येथून मनोज पाटील, स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत मनोज पाटील. दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं.